नमस्कार. अगदी परफेक्ट अशी गूळ शेंगदाणा चिक्की कशी बनवायची हेच आपण आज पाहणार आहोत. ओरिजिनल लोणावळा चिक्की सारखीच आपली चिक्की बनली आहे. आता आपण रेसिपी पाहूयात. इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजण्यासाठी. पूर्णपणे स्लो गॅसवर आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने जर आपण शेंगदाणे भाजले तर ते शेंगदाणे सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजले जातात, एकसारखे भाजले जातात. पूर्णपणे स्लो गॅसवर शेंगदाणे भाजायचे, म्हणजे मग शेंगदाणे खरपूस भाजले जातात आणि जास्त काळे डाग पडत नाहीत. पाक बनवण्यासाठी मी 1 चमचा तुपामध्ये 1 कप इतका गूळ टाकलेला आहे. मी इथे चिक्कीसाठी ऑर्गॅनिक गूळ वापरलेला आहे, ज्याची चिक्की खूप छान बनते. पूर्णपणे स्लो गॅसवर आपल्याला हा गूळ हलवत राहायचा आहे. 5 ते 7 मिनिटांमध्ये छान पाक तयार होतो. इथे मी शेंगदाण्याच्या साली काढून प्रत्येक शेंगदाण्याचे 2 भाग केलेले आहेत. गुळा इतकेच शेंगदाणे मी इथे घेतलेले आहेत. आता आपल्याला गुळामध्ये हे शेंगदाणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. ही प्रोसेस एकदम फास्ट करावी लागते. पाक गरम असताना शेंगदाणे मिक्स करून आपल्याला हे मिश्रण थापून घ्यायचं आहे. गूळ शेंगदाणे व्यवस्थित मिक्स झालेत आणि हे मिश्रण आता वडा बनवण्यासाठी एकदम तयार आहे. एका ताटाला किंवा कुठल्याही पसरट भांड्याला आता तूप लावून हे मिश्रण त्यामध्ये टाकायचं आहे. या स्टेजला हे मिश्रण घट्ट आणि थोडंसं कडक झालेलं असतं. हे मिश्रण कलथा किंवा पेला किंवा ग्लासच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित एकसारखं पातळ करायचं आहे. आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण त्या वड्या तयार करू शकतो. मस्त अशी चिक्की तयार झालेली आहे. आता याच्या आपण वड्या पाडून घेऊयात. आपल्या आवडीप्रमाणे हव्या त्या साईजमध्ये आपण चिक्कीच्या वड्या पाडू शकतो. पाहू शकता किती छान आपली चिक्की तयार झालेली आहे. बाजारातून आणलेली चिक्की खाण्यापेक्षा घरामध्ये अगदी थोड्या वेळामध्ये तयार होणारी ही चिक्की तुम्ही नक्की ट्राय करा. साखर न वापरता गूळ वापरल्यामुळे ही चिक्की गूळ आणि शेंगदाण्यामुळे पौष्टिक बनते. तर तुम्ही अशी चिक्की बनवा, खा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात. धन्यवाद. चिक्कीसोबतच मी संपूर्ण उपवासाची थाळी बनवली आहे. तो व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. तो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा.